सावरे म्हणा भाग शेवट. शिंदे म्हणाले, सकाळचे ठीक 7:30 वाजले होते. साहेब, सगळी तयारी झाली आहे, निघायचं का? हो, त्या फाईल्सची डुप्लिकेट कॉपी घेतली आहे ना? अधिराज आपली गन चेक करत म्हणाला. हो साहेब. शिंदे म्हणाला, सगळी झाली आहे तयारी. अधिराज म्हणाला, ओके, प्रजापतींना गाडी काढायला सांगा, मी आलोच. हो साहेब. शिंदे सलाम ठोकून बाहेर निघाले. अधिराजही त्यांच्या पाठोपाठ जाधवांना आणि जगताप मॅडमना काही सूचना देऊन निघून गेला. अधिराजसाठी तो फक्त केसच्या तपासासाठी त्या गावात जाणार होता, पण नियतीने त्याच्यासाठी काय वाढून ठेवले होते ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. आज संध्याकाळी लग्न होतं. दिवस पुढे जात होता तशी साक्षीची धाकधूक वाढत होती आणि प्लॅन यशस्वी होण्यासाठी ती मनोमन प्रार्थना करत होती. कमलाबाईंची अवस्था काही वेगळी नव्हती. संध्याकाळी 4 वाजता रुद्र साक्षीच्या खोलीत आला. साक्षी तिच्याच विचारात बाल्कनीत उभी होती. कसला एवढा विचार चाललाय स्वीटहार्ट? रुद्र साक्षीला मागून मिठीत घेत म्हणाला. कसलाच तर नाही, आज लग्न आहे ना? तर साक्षी चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली, का लपवते आहेस माझ्यापासून? मला सगळं माहिती आहे. रुद्र शांतपणे म्हणाला. तशी साक्षी उडालीच. ह्याला माझ्या प्लॅनबद्दल कसं कळलं? सिटिआर. आता सगळं संपलं. काही खरं नाही. डोळे मोठे करून ती त्याच्याकडे पाहत विचार करत होती. अगं अशी काय बघतेस? घरची आठवण येत आहे ना तुला? रुद्र साक्षीला मिठीत घेत म्हणाला. हो, म्हणजे साक्षीने मनातल्या मनात हुश केले. हे बघ शोना, मला कळतंय तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते. पण परिस्थितीच अशी आहे की एकदा लग्न झालं की मी स्वतः घेऊन जाईन तुला माझ्या सासूरवाडीत. तोपर्यंत प्लीज. आणि लग्नानंतर तुला घरची आठवण येऊच देणार नाही मी. माझं वचन आहे तुला. रुद्र अलगद तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला. चल, आवरायचं आहे ना? तू बाहेर जा. मला माझी तयारी पण करायची आहे. साक्षी त्याला दूर करत म्हणाली. रुद्र म्हणाला, हो, मी मेकअप आर्टिस्टना बोलावलं आहे. त्या तयार करतील तुला. आज एकदम अप्सरा वाटली पाहिजे तू. कशाचा उगाच? मला नाही आवडत हे मेकअप वगैरे. साक्षीला तिच्या प्लॅनचं टेन्शन आलं. आधीच एवढ्या गुंड्यांना मॅनेज करणं तिला जड जात होतं. त्यात ही लोक काय मध्येच. तू आज तुझ्यासाठी तयार होणार नाहीस, माझ्यासाठी होणार आहेस. आणि आज आपली सुहागरात पण आहे ना, मग तयार तर तू व्हायलाच हवं. आज तू सर्वार्थाने मिसेस रुद्रप्रताप कारखानीस होणार आहेस. माझी होणार आहेस तू, फक्त माझी. रुद्र तिला किस करण्यासाठी पुढे येत होता. रुद्र प्लीज, तू जा ना, मला तयारी करायची आहे. साक्षी 4 पावलं दूर जात म्हणाली. आता जातोय, पण रात्री बघू कुठे पळून जाशील ते. काहीही चालणार नाही आज तुझं. रुद्र म्हणाला आणि रूमच्या बाहेर गेला. कोण कुठे पडून जाईल ते वेळ ठरवेल. रुद्र, मी सहजासहजी हार मानणार नाहीच, साक्षी स्वतःशीच म्हणाली आणि तयारी करायला लागली. त्या बंगल्यावर सगळ्या बाजूंनी नजर ठेवा. लागली तर 4 जास्त माणसं आणि पैसा लावा, पण त्या मुलींचा नक्की काय इरादा आहे ते मला कळलंच पाहिजे. बाबूभाई फोनवर हुकूम सोडत होता. हो बॉस, कालपासून नजर ठेवून आहे, पण लग्नाची तयारी सोडून अजून काहीच हालचाल नाही. पलीकडील गुंडा म्हणाला. ठीक आहे, नीट लक्ष ठेवा आणि प्रत्यक्ष क्षणाची माहिती मला मिळालीच पाहिजे. बाबूभाई म्हणाला आणि फोन ठेवून दिला. साक्षी, रुद्रला मारण्याचा तुझा इरादा असेल तर तू माझंच काम सोपं करते म्हणा. एका दगडात 2 पक्षी मारले जातील. एकदा का तू रुद्रला मारलं तर त्याच मंडपात तुझ्याशी लग्न करून नाही तुला माझ्यासोबत आणलं तर हा बाबूभाई नाव नाही बदलणार सांगणार. बाबूभाई कुस्तीत हसत म्हणाला. नवरीला घेऊन या, भटजी मंत्र म्हणता म्हणता बोलले. तसा कमलाबाई साक्षीला आणण्यासाठी उठल्या. राणी पिंक कलरचा शालू, केसांच्या आंबाळ्यात गजरा, हिरवा चुडा, दागिने, मेकअप, नववधूच्या वेशात साक्षी खरंच अप्सरा दिसत होती. कमलाबाईंनी साक्षीला मंडपात रुद्रच्या शेजारी बसवलं आणि कडकड बोट मोडून नजर काढली. रुद्र अनिमिष नजरेने साक्षीकडे बघत होता. काय होणार होतं ह्याची जराही कल्पना त्याला नव्हती. विधी सुरू असताना साक्षीने कमलाबाईंना इशारा केला. तशा त्या उठल्या आणि गुंगीचं औषध मिसळलेले पेढे वाटायला लागल्या. सगळ्या बॉडीगार्ड्सना लग्नाची पेढे सांगून खायला लावली. साक्षीचं लग्नमंत्र आणि विधीकडे नव्हतंच. कमलाबाई मंडपात आल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो काम झाल्याचा ग्रीन सिग्नल होता. पेड्यांनी त्यांचं काम केलं होतं. भटजी मंत्र म्हणत होते. रुद्र, माझ्या साडीची पिन सुटली आहे. मी पटकन कमलाबाईंना घेऊन आत जाऊन नीट करून येते. साक्षी हळूच रुद्रच्या कानात म्हणाली. पण लवकर ये, मंगलाष्टके सुरू होतील आता. रुद्र म्हणाला. तशी ती तडक उठून जवळजवळ बंगल्यात पळालीच. काकू, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.
मुलींना आधी इथून हलवलं पाहिजे. ह्याच्याकडे नंतर बघते मी. साक्षी आणि कमलाबाई बंगल्याच्या मागच्या दाराने मंदिराकडे जात म्हणाल्या. वाटेत बॉडीगार्ड्स बेशुद्ध होऊन पडले होते. साक्षीने त्यांच्याकडेची 2 हातात 2 गन घेतल्या आणि निघाली. हो बेबी, मी मुलींना तयार राहायची कल्पना दिली होती. कमलाबाई आणि साक्षी गाभाऱ्यात प्रवेश करत म्हणाल्या. गणपतीच्या मूर्तीसमोर दोघींनी मनोभावे हात जोडले आणि कमलाबाईंनी मूर्तीच्या सोंडेवरचा दात ओढला. तशी खालची फरशी सरकली आणि आत जाण्यासाठी जिना दिसू लागला. साक्षी आश्चर्यचकित होऊन सगळं पाहत होती. बेबी, इथून खाली गेल्यावर एक खोली आहे. तिथे मुली सापडतील. तिथूनच पुढे गेल्यावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. पण ती वाट जंगलात जाते. तिथे एक पडकं घर आहे. सध्या मदत मिळेपर्यंत तिथेच मुली सुरक्षित राहतील. ठीक आहे, चला जाऊया. साक्षी आणि कमलाबाई आत गेल्या. जवळपास 20 मुली तिथे होत्या. मागच्या महिन्यात किडनॅप केलेल्या 3 मुली ज्यांची केस साक्षीकडे आली होती, त्यांचाही त्यात समावेश होता. साक्षीच्या हातात गन पाहून त्या घाबरल्या. हे बघा, मी तुम्हाला वाचवण्यासाठी इथे आले आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. काकू जातील त्या मार्गाने फटाफट जा आणि प्लीज कोणीही आवाज करू नका. चला पटकन पटकन चला. कमलाबाई सर्वात पुढे चालत होत्या. मध्ये मुली आणि मागे साक्षी हातात गन घेऊन अवघ्या 5 मिनिटात जंगलातल्या पडक्या घरात पोचल्या. साक्षी म्हणाली, ही जागा सेफ आहे. कुणालाही संशय येणार नाही. काकू, मी लवकरात लवकर मदत घेऊन येते. तोपर्यंत सांभाळून घ्या प्लीज. आणि हो, मिशन सुटका असा कोडवर्ड असेल. मी सोडून कुणी दुसरं मदतीला आलं आणि हा कोडवर्ड सांगितला तरच त्यांच्यासोबत जायचं. संशय वाटला तर तिथेच मारून टाका. तुम्ही 21 जणी आहात. स्वतःला कमजोर समजू नका. ओके? ही एक गन तुमच्याजवळ ठेवा. वेळ आली तर सरळ सरळ गोळी झाडायची. समजलं का? कमलाबाई म्हणाल्या, तू निश्चित राहा. काहीही काळजी करू नकोस. इथपर्यंत सगळं ठीक झालं. आता यापुढेही ठीक होईल. साक्षी आलेल्या मार्गाने परत मंडपाकडे जायला निघाली. बाहेर आलेल्या बाबूभाईच्या माणसांना ह्या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. तिथे असा मार्ग आहे हे रुद्र आणि कमलाबाईंना सोडून कोणाला माहितीही नव्हते. एवढा वेळ का लागतोय हिला? कमलाबाई पण नाहीत. मीच जाऊन बघून येऊ का? रुद्र उठणार तेवढ्यात साक्षी मंडपाच्या दिशेने येताना त्याला दिसली. किती वेळ यार, लवकर ये. मुहूर्त टळून जाईल नाहीतर, रुद्र म्हणाला आणि भटजींना मंगलाष्टकांची तयारी करायला घाई करू लागला. साक्षी जागीच थांबली आणि हातातली गन रुद्रावर रोखली. रुद्र जागीच खिळला. रुद्र म्हणाला, साक्षी, ही काय मस्करी आहे? पटकन ये, मुहूर्त टळून जाईल नाहीतर. भटजी बुवा, तुमचा जीव प्रिय असेल तर 1 मिनिटाच्या आत पसारा आटपून निघायचो आणि काहीच घडलं नाही असं वागायचं, कळलं? साक्षीने असे म्हणताच भटजी बुवा पडतच बंगल्याच्या बाहेर पडाले. त्यांना तसं घाबरून पळालेलं बघून बाबूभाईची माणसं सावध झाली आणि बाबूभाईला फोन करून सगळा प्रकार सांगितला. बाबूभाई आनंदात तडक बंगल्यात यायला निघाला. साक्षी म्हणाली, सो मिस्टर रुद्रप्रताप कारखानीस, तुमची शेवटची इच्छा दुर्दैवाने मी पूर्ण करू शकत नाही. ह्या सगळ्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुला. लक्षात ठेव. रुद्र आपल्याकडची गन साक्षीवर रोखत म्हणाला. ओ, तू तर फुल फॉर्ममध्ये आहेस की. अरे, माझं काम झालंय. मला आता माझ्या जीवाची पर्वा नाही. साक्षी हसत म्हणाली. तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं ग मी. 4 वर्षापासून तुझ्या मागावर होतो. तुला मिळवण्यासाठी धडपडत होतो. सगळं ठीक होईल असं वाटत असतानाच तू गेम केलास, मानलं तुला. एवढे दिवस अंधारात ठेवलं मला. अच्छा, म्हणून एवढं गोड गोड बोलत होतीस का माझ्याशी? तुझा डाव साधण्यासाठी. साक्षी म्हणाली, तुझी बडबड बंद कर. तुझी पापं एवढी आहेत की तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. साक्षी, रुद्र ओरडलाच. आवाज खाली. ॲडव्होकेट साक्षीशी बोलत आहेस तू. साक्षीचा आवाज चढला. साक्षीने तिच्या गनची ट्रिगर ओढत आणि रुद्रावर गोळी झाडली. तेवढ्यात रुद्रने साक्षीवर गोळी झाडली. साक्षीची गोळी रुद्राच्या गुडघ्याला लागली आणि तो तिथेच कोसळला. साक्षीला गोळी लागणार तेवढ्यात कोणीतरी तिला बाजूला ओढले. तू ठीक आहेस ना? तो होता बाबूभाई. तू इथे? कसा काय? साक्षीला आश्चर्य वाटले. सगळं नंतर सांगतो, चल आधी. बाबूभाई साक्षीचा हात पकडून रुद्राच्या दिशेने निघाला. रुद्र जमिनीवर विवळत पडला होता. बाबूभाई म्हणाला, काय मग रुद्रप्रताप कारखानीस, कसं वाटतंय? रुद्र म्हणाला, तू भाय प्लीज वाचव मला, प्लीज. बाबूभाई म्हणाला, जे मला एवढ्या वर्षात जमलं नाही ते हिने काही तासात केलं. हा दिवस बघण्यासाठी मी जगत होतो. तुला असं विवळताना बघून माझ्या बहिणीच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल.
त्या रात्री तीही अशीच तडमडत होती, पण तू तिला पाणीही दिले नाहीस. तुझ्या डोळ्यांसमोर प्राण सोडले तिने, असंच विवडत. मला आता ह्या क्षणी किती आनंद होतोय, काय सांगू तुला. साक्षीला समोर काय चाललंय काहीच समजत नव्हतं. ती बाबूभाईचं वागणं बघून अजून धक्क्यातून सावरली नव्हती. प्लीज भाई, साक्षी, रुद्र बोलत होता. तिचं नाव घ्यायचं नाही हां. आता ती तुझी नाही, माझी होणार आहे. बाबूभाई म्हणाला आणि साक्षीला दुसरा धक्का बसला. बाबूभाईने रुद्रच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या. रुद्रने तक्षणी प्राण सोडले. तो मेल्याची खात्री करून बाबूभाई आनंदात मागे उभ्या असलेल्या साक्षीकडे वळला, तर साक्षी त्याच्यावर गन रोखून उभी होती. नो डिअर साक्षी, असा वेडेपणा करू नकोस. रुद्रसाठी तुझ्याकडे प्लॅन होता, पण माझ्यासाठी नाहीये. बाबूभाई साक्षीच्या दिशेने येत म्हणाला. साक्षी म्हणाली, तू तिथेच थांब. पुढे आलास तर खरंच गोळी झाडीन तुझ्यावर. ओके ओके ओके, कम डाऊन. गन खाली घे. बाबूभाईच्या हातात गन नव्हती. तीच संधी साक्षीने हेरली. तुझ्या माणसांसमोर उभं कर आणि सरेंडर करायला सांग. बाबूभाई म्हणाला, साक्षी हे बघ, मी खूप सुखात ठेवेन तुला. फक्त एकदा हो म्हण आणि लग्न कर माझ्याशी. तुला ऐकू आलं नाही का? सगळ्यांना समोर उभं कर माझ्या. साक्षी बाबूभाईला धमकावत म्हणाली. तेवढ्यात तिला मागून बाबूभाईच्या माणसाने पकडलं आणि तिच्या हातातली गन हिसकावून घेतली. बाबूभाईने लगेच तिला स्वतःकडे ओढून घेतले आणि तिचे हात पकडले. मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालीस तू. मी तुला गोळी लागण्यापासून वाचवलं तर तू माझ्याच जीवावर उठलीस. बाबूभाई कुस्तीत हसत म्हणाला. साक्षी म्हणाली, प्लीज मला जाऊ दे. मी तुझ्याबद्दल कोणालाच सांगणार नाही, पण मला सोड प्लीज. बाबूभाई म्हणाला, सोडण्यासाठी थोडंच पकडले तुला. तू रुद्राच्या नाही, माझ्याच नशिबात होतीस. साक्षी सुटण्यासाठी धडपडत होती, पण त्याची पकड घट्ट होती. इतक्यात बाबूभाईचा माणूस आला. बॉस, मुली गायब आहे. बाबूभाईचा माणूस म्हणाला. काय? कुठे ठेवलंय तू मुलींना? बाबूभाई साक्षीचे केस पकडत रागात म्हणाला. तुझ्या हाती लागून द्यायचं असतं तर थोडीच हलवलं असतं त्यांना तिथून. साक्षी कुस्तीत हसत म्हणाले. बऱ्या बोल्याने सांग मुलींना कुठे ठेवलंय, नाहीतर. बाबूभाई म्हणाला आणि जमिनीवर पडलेली गन उचलण्यासाठी वाकला. साक्षीने हीच संधी साधली आणि तो वाकलेला असताना त्याच्या छातीवर लाथ मारून सर्व शक्ती एकटवून बंगल्याच्या बाहेर पडाली. बेसावध बाबूभाई पाठीच्या भाराने जमिनीवर पडला. त्याची माणसं त्वरित त्याच्याजवळ धावली. साक्षी तोपर्यंत कंपाऊंडकडे पोहोचली होती. बाबूभाई उठला आणि काहीही विचार न करता साक्षीवर गोळी झाडली. साक्षीच्या हाताला ती गोळी लागली तशी साक्षी विवडली. बाबूभाईची गुंड तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावले. साक्षी तशीच पडत होती. तेवढ्यात बाबूभाईने तिच्यावर दुसरी गोळी झाडली, जी तिच्या पाठीला लागली. साक्षीची पावलं मंदावली. क्षणभर जीव गेल्यासारखं वाटलं, पण तरीही तिने हिंमत हारली नाही. ती तशीच पडत होती. साक्षी पडत रस्त्यावर पोचली. मागे गुंड तिला पकडण्यासाठी येत होते. तेवढ्यात पुढून एक गाडी आली. साक्षी रस्त्याच्या मधोमध होती. गोळी लागल्यामुळे खूप रक्त वाहून गेले होते. तिचा श्वासही फुलला होता. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश अचानक डोळ्यांवर येताच तिला गरगरल्यासारखं झालं आणि ती तिथेच रस्त्यावर कोसळली. प्रजापती, ब्रेक लावा. अधिराज जवळजवळ ओरडलाच. प्रजापतींनी करकरचून ब्रेक दाबला. साक्षीपासून काही इंचावर गाडी थांबली. अधिराज आणि शिंदे गाडीतून उतरले आणि तिच्याजवळ आले. साक्षीच्या मागे धावत आलेले गुंड पोलीस वर्दीत असलेल्या अधिराज, शिंदे आणि प्रजापतींना पाहून घाबरले आणि तसेच मागे फिरून बाबूभाईला सावध करण्यासाठी पळाले. साक्षी उजव्या कुशीवर अधिराजला पाठमोरी निश्चित पडली होती. तोंडावर केस आल्यामुळे चेहरा दिसत नव्हता. अधिराजने तिला पाहिले. ही बहुतेक लग्नातून पडून आली असावी. हिला गोळी पण लागली आहे. अधिराज शिंदेंना म्हणाला. साहेब, चेहरा बघूया का? शिंदे म्हणाले. तसा अधिराज खाली बसला आणि साक्षीला पाठीच्या भारावर फिरवले. तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले तसे अधिराज आणि शिंदे उडालेच. साक्षी? अधिराजने लगेच तिचे श्वास चेक केले. ती जिवंत आहे हे कळताच अधिराजच्या जीवात जीव आला. शिंदे, तुम्ही इथे आसपास तपास करा. मी विक्रमसोबत पोलीस फोर्स पाठवून देतो. प्रजापती, लवकर हॉस्पिटलकडे गाडी वळवा. अधिराज साक्षीला उचलून घेत म्हणाला. साक्षी, तुला काहीच होऊ देणार नाही मी. अधिराजने साक्षीला गाडीत मागे ठेवले आणि तिच्या शेजारी बसला. प्रजापती, लवकरात लवकर हॉस्पिटल गाठा. अधिराजचा धीर सुटत चालला होता. पुढच्या 20 मिनिटात साक्षीला गावातल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. पोलीस वर्दीतल्या अधिराजला बघताच डॉक्टरांनी त्वरित ऑपरेशनची तयारी केली. साक्षीला ऑपरेशन थिएटरमध्येच नेताच अधिराजने शिंदेंना फोन केला. काही सापडलं का शिंदे?
शिंदे म्हणाले, साहेब इथे जवळच एक बंगला आहे. एक माणूस मेलेल्या अवस्थेत सापडला आहे आणि 7 ते 8 गुंड बेशुद्ध होऊन पडले आहेत. इथे मंडपसुद्धा उभारला आहे. बहुतेक लग्नासाठी असावा. ठीक आहे. शिंदे तुम्ही तिथेच बंगल्यात नीट तपास करा. तोपर्यंत मी विक्रमसह पोलीस फोर्स पाठवून देतो. अधिराज म्हणाला आणि विक्रमला फोन लावला. हॅलो विक्रम, तू ताबडतोब पोलीस फोर्स घेऊन इथल्या गावात ये. विक्रम म्हणाला, पण नक्की झालंय तरी काय? साक्षी सापडली. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. असे म्हणून अधिराजने विक्रमला साक्षी सापडल्यापासून ते शिंदेने दिलेल्या माहितीपर्यंत सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली आणि पोलीस फोर्स घेऊन त्वरित यायला सांगितले. जवळपास 1 तासाने ऑपरेशन थिएटरमधला लाल दिवा विझला आणि अधिराजने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टर, हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. पेशंट खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आम्हाला गोळ्या काढण्यात यश आले आहे, पण रक्त खूप गेले आहे. त्यामुळे त्या कोमात जाऊ शकतात आणि आमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये पुरेसा सुविधा उपलब्ध नाहीत, जेणेकरून आम्ही तातडीने त्यांचे उपचार करू शकतो. अधिराज म्हणाला, मग तातडीने तिला शहराच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करा. हो, काही फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही माझ्यासोबत या. डॉक्टर म्हणाले आणि अधिराज त्यांच्या मागोमाग गेला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून साक्षीला ऑक्सिजन मास्क लावून ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले. अधिराज सोबत होताच. अधिराज म्हणाला, प्रजापती तुम्ही शिंदेकडे जा. विक्रम तोवर पोहोचले. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकीवर आणा आणि बंगला सील करा. होय साहेब, प्रजापती म्हणाला आणि निघून गेला. ॲम्ब्युलन्स शहरात पोहोचली तेव्हा रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये साक्षीला ॲडमिट केले आणि त्वरित तिच्यावर उपचार सुरू झाले. साक्षीचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता. ब्लड बँकमध्ये पुरेसे रक्त नव्हते, पण सुदैवाने अधिराजचा आणि साक्षीचा रक्तगट मॅच होत होता, म्हणून साक्षीला लगेच रक्त मिळाले. हे सगळं होईपर्यंत 2 वाजले होते. साक्षी अजून सुद्धीत आली नव्हती, पण ती आता आउट ऑफ डेंजर होती. तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावला होता. बाजूच्या मशिनीवर तिच्या हृदयाचे ठोके दिसत होते. अधिराज तिच्या शेजारी बसून एकटक तिच्याकडे बघत होता. तिला तसं बघून त्याने डोळे पाणावले होते. तू अशा अवस्थेत सापडलीस असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. साक्षी, लवकर डोळे उघड ना. मला पुन्हा तुझ्या तपकिरी डोळ्यात हरवायचं आहे ग. तुझ्यावर कधीच परत ओरडणार नाही. आय प्रॉमिस. प्लीज यार साक्षी, उठ ना ग. अधिराज साक्षीचा हात पकडून बोलत होता. साक्षीच्या वॉर्डकडे येणाऱ्या विराजची पावलं अधिराजचं बोलणं ऐकून दारातच थबकली. त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. तो त्या दोघांकडे एकटक बघत उभा होता. तेवढ्यात जगताप मॅडम तिथे आल्या. विराज साहेब तुम्ही? म्हणजे तुम्हाला कसं कळलं? जगताप मॅडम विराजला तिथे पाहून आश्चर्यचकित झाल्या. विक्रमने कळवलं मला. विराज भानावर येत डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाला. त्या दोघांचा आवाज ऐकून अधिराज भानावर आला. त्याने साक्षीचा हात अलगद खाली ठेवला आणि उठून त्यांच्याजवळ आला. जगताप मॅडम म्हणाल्या, साहेब, साक्षी कशी आहे आता? अधिराज म्हणाला, शुद्ध आली नाही अजून, पण आउट ऑफ डेंजर आहे. विराज म्हणाला, मी हिच्या घरी कळवतो. नको, सध्या कोणाला काहीच सांगू नका. तिच्या बाबांची तब्येत बरी नसते, त्यात उगाच जागरण नको. मी सकाळी स्वतः जाऊन त्यांना घेऊन येईन. अधिराजला विराजचा जरा रागच आला होता. बरोबर आहे तुमचं साहेब. जगताप मॅडमनी अधिराजला दुजोरा दिला. विराज काहीही न बोलता साक्षीच्या शेजारी जाऊन बसला आणि अलगद तिच्या डोक्यावरून हात फिरू लागला. अधिराजला राग आला. तो तडक त्याच्याकडे गेला. विराज, तिला आरामाची गरज आहे आणि तसंही मी ड्युटीवर असल्यामुळे डॉक्टरांनी फक्त मला इथे येण्याची परवानगी दिली आहे. तिला इन्फेक्शन होऊ शकतं, सो तू प्लीज तिला दुरूनच बघ. विराजला अधिराजचा साक्षीबद्दल असलेला पजेसिव्हपणा समजला तसा तो रागातच उठला आणि डॉक्टरांकडे निघून गेला. नर्सला साक्षीजवळ ठेवून अधिराज बाहेर आला आणि विक्रमला फोन लावला. हॅलो विक्रम, काय परिस्थिती आहे? सर, आम्ही गुंड्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. त्यांना गुंगी देण्यात आली होती. शुद्धीत आलेल्यांना आम्ही ताब्यात घेतलंय. सकाळपर्यंत सगळे चौकीत हजर असतील. आणि तो मेलेला माणूस कोण आहे? ओळख पटली का? अधिराज, अजूनही नाही. आमचा तपास सुरू आहे. ह्या गुंड्यांची जबानी घेऊन तेव्हा कळेलच. ठीक आहे. बंगल्याचा तपास करून सील करा. 2 हवालदार तिथे 24 तास ठेवा. तोपर्यंत साक्षी शुद्धीवर येईल कदाचित आणि तपासाला गती मिळेल. अधिराज म्हणाला, यस सर. तुम्ही इथली काळजी नका करू. मी बघतो इथली सगळी व्यवस्था. विक्रम म्हणाला आणि फोन ठेवून दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराजला 7 वाजता जाग आली. तो साक्षीच्या वॉर्डमध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या झोपून गेला होता. रात्रभर विचार करता करता त्याच्या कधी डोळा लागला त्याला कळलेही नाही. उठून पाहिले तर साक्षी अजूनही बेशुद्धच होती. तो तिच्याजवळ गेला, तिला डोळे भरून बघितले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून वॉर्डमधून बाहेर पडला. तो फ्रेश होऊन साक्षीच्या घरी जावे असा हा विचार करत कॉरिडोअरमधूनच चालत जात होता. तेव्हा समोरून विराज साक्षीच्या आईबाबांना आणि टीनाला घेऊन येताना दिसला. अधिराजला विराजचाच राग आला. कशाला हा नसता शहाणापणा करतो देवाला माहिती. अधिराज मनातच विचार करत साक्षीच्या आईबाबांकडे जायला लागला. साक्षीचे बाबा म्हणाले, अधिराज, साक्षी कशी आहे? तू कळवले का नाहीस आम्हाला? साक्षीची आई म्हणाली, विराजने सांगितले आणि लगेचच इकडे घेऊन आला. कसं आहे माझं पिल्लू? अधिराज म्हणाला, काका काकू, एक तर रात्रीची वेळ आणि त्यात काकांची तब्येत ठीक नाही. उगाच तुमची धावपळ नको म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. मी स्वतः होतो तिच्याजवळ. मी आता तुमच्याकडेच येणार होतो. तेवढ्यात तुम्हीच आलात. साक्षीचे बाबा म्हणाले, तू आहेस म्हटल्यावर काही काळजी नाहीच. काय म्हणाले डॉक्टर मग? कशी आहे माझी झाशीची राणी? काका, साक्षी आता बरी आहे. शुद्धीवर आली नाही अजून, पण जीवावरचा धोका टळलाय. तुम्ही तिला पाहू शकता. अधिराज त्यांना साक्षीच्या वॉर्डमध्ये नेत म्हणाला. साक्षीची आई रडायलाच लागली. अधिराज म्हणाला, काकू सांभाळा स्वतःला. हे बघा, ती आता ठीक आहे. तुम्ही रडू नका, नाहीतर ती शुद्धीवर आल्यावर मलाच धारेवर धरेल. तेवढ्यात त्याला विक्रमचा फोन आला. सर, साक्षी कशी आहे आता? अजून शुद्धीवर आली नाही ती. विक्रम म्हणाला, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुंडांना घेऊन पोहोचलो आहोत. तुम्ही कधी येताय? अधिराज म्हणाला, लगेच निघतो. तोपर्यंत चांगला पाहुणचार करा त्यांचा. काही माहिती मिळते का बघा. हो सर, विक्रम म्हणाला आणि फोन ठेवून दिला. अधिराज म्हणाला, काका, मला चौकीत जावं लागतंय. काही लागलंच तर फोन करा. मी डॉक्टरांना भेटून जातो. तुम्ही काळजी करू नका. साक्षीजवळ आणि तिच्या फॅमिलीजवळ मी आहे. मी बघतो काही लागलं तर. अधिराजने विराजला एक रागीट लुक दिला. काका, काळजी घ्या. माझं काम झाल्यावर लगेच येतो. पण त्याआधी साक्षीला शुद्ध आली तर लगेच कळवा. ओके? तिचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं ठरणार आहे. साक्षीचे बाबा म्हणाले, हो, तू इथली काळजी करू नकोस. मी कळवेन तुला. अधिराजने विराजकडे रागाने एक नजर पाहिले आणि डॉक्टरांना भेटून पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघाला. दुपारी अधिराज आणि विक्रम काम आटपून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. साक्षी अजूनही शुद्धीत आली नव्हती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती आतापर्यंत शुद्धीत यायला हवी होती, पण तिची तब्येत खालावत चालली होती. अधिराज आणि विक्रम हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा साक्षीला ICUमध्ये शिफ्ट करत होते. विराज साक्षीच्या बाबांना धीर देत होता. साक्षीच्या आईचे रडून रडून हाल झाले होते. टीना शून्यात नजर लावून बसली होती. तिच्या दीच्या ह्या परिस्थितीला ती स्वतःला जबाबदार धरत होती. काय झालंय काका? अधिराजने जरा घाबरतच विचारले. अधिराज, साक्षीच्या बाबांना पुढे बोलावे ना, काय झालं तिला? सकाळी तर बरी होती ना? अधिराजने विचारले, पण साक्षीच्या बाबांनी काही उत्तर दिले नाही. विक्रम म्हणाला, विराज, तू तरी सांग. विराज म्हणाला, साक्षीला ICUमध्ये शिफ्ट केलंय. अचानक तिला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला. अधिराज म्हणाला, काय? अरे पण डॉक्टर कुठे आहेत? साक्षीचे बाबा म्हणाले, डॉक्टर तिला शिफ्ट करण्यात व्यस्त आहेत. मी आलोच. अधिराज तडक डॉक्टरांना भेटायला गेला. विराजचा धीर आता सुटत चालला होता. कितीही झालं तरी साक्षी त्याचं प्रेम होती. सगळ्यांना सांभाळता सांभाळता तो स्वतः खचत चालला होता. विक्रमने हे ओळखले आणि विराजशी बोलायचे ठरवले. शेवटी साक्षीच्या फॅमिलीला सांभाळायला कोणीतरी सक्षम राहणं गरजेचं होतं. विक्रम म्हणाला, विराज, थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. विराज म्हणाला, बोला ना. विक्रम म्हणाला, आपण जरा बाहेर जाऊया का? चल. विराजने साक्षीच्या बाबांकडे पाहिले आणि ते दोघे लॉबीच्या दिशेने गेले. विराज म्हणाला, बोल, काही गंभीर विषय आहे का? विक्रम म्हणाला, विराज, हे बघ, मला माहिती आहे तुला हे सगळं सांभाळणं जड जातंय, पण साक्षीच्या फॅमिलीला सांभाळणं गरजेचं आहे. तू ही जर खचत गेलास तर कोण बघणार त्यांच्याकडे? तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते? हो रे, सगळं कळतंय मला, पण साक्षी प्रेम आहे रे माझं. तिची ही अवस्था नाही बघवत मला. तिला त्या दिवशी पार्टीतच प्रपोज करणार होतो मी, पण सगळंच फिसकलं. आणि आता तर तुझे साहेब पण तिच्यावर. नाही सहन होत मला. विराज नकळत सगळं मनातलं सांगून मोकळा झाला. विक्रम म्हणाला, ओ,
म्हणजे अधिराजचं साक्षीवर प्रेम आहे हे समजलं तर तुझ्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे मला माहीत आहे. पण हे सगळं असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. विराज म्हणाला, नियतीपुढे कोणाचंच कधीच चाललं नाही. विक्रम म्हणाला, मग काय ठरवलं आहेस तू? विराज म्हणाला, कशाबद्दल? हे बघ, तुला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय ते. विराज म्हणाला, विक्रम, मी काहीच ठरवणार किंवा करणार नाही. नियती आहे ना, तिच्या मनात जे काय आहे तसेच होईल. आणि साक्षी आहेच अशी की कोणालाही आवडेल. ती माझी जीवनसाथी होईल की नाही माहीत नाही, पण साक्षीवर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहीन. विक्रम म्हणाला, तू खरंच खूप बदललास यार. विराज म्हणाला, साक्षीवरचं प्रेम रे, तिने माझ्याही नकळत सुधारलंय मला. विक्रम म्हणाला, मग तू अधिराजला खुन्नस का देत होतास मगाशी? विराज म्हणाला, तोच होता ना तिच्यासोबत त्या रात्री, तरीही तिला वाचू शकला नाही. आज त्याच्यामुळेच साक्षीची ही अवस्था आहे. विक्रम म्हणाला, नाही रे, मीही होतो त्या रात्री. टीनाला वाचवताना हे सगळं झालं आणि एवढं पटापट झालं की खरंच आम्ही काहीच करू शकलो नाही. विराज म्हणाला, कुठल्याही परिस्थितीत साक्षीचा गुन्हेगार माझ्यासमोर जिवंत पाहिजे. तुला जी काही मदत लागेल ती मला सांग. विराज म्हणाला, हो नक्कीच, मदत तर लागेलच तुझी. मी अधिराजशी बोलतो आणि कळवतो तुला. विराज म्हणाला, ठीक आहे, चल जाऊया ना आता. विक्रम म्हणाला, हो चल. बाय द वे थँक्स विराज. विराज म्हणाला, अरे थँक्स कशाबद्दल? साक्षी माझी कोणीच नाही का? विक्रम फक्त खिन्न हसला आणि विराजसोबत साक्षीच्या फॅमिलीकडे गेला. विराजचं बोलणं ऐकून अधिराज सुन्न झाला होता. साक्षीची कंडिशन क्रिटिकल होती, जिचे जगण्याचे चान्स खूप कमी आहेत असेही डॉक्टर म्हणाले होते. त्याला त्या परिस्थितीत बघून विक्रम आणि विराज त्याच्याजवळ आले. काय म्हणाले डॉक्टर? अधिराजला मात्र कशाचेच भान नव्हते. तो त्याच्याच विचारात मग्न होता. अधिराज, डॉक्टर काय म्हणाले? विक्रमने अधिराजला जरा हलवत विचारले. साक्षी, अधिराज भानावर येत म्हणाला. विराज म्हणाला, नक्की काय झालंय सर? डॉक्टर म्हणाले, साक्षीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आणि अधिराजचा आवाज जड झाला. विक्रम म्हणाला, आणि काय अधिराज? तिचे जगण्याचे चान्स खूप कमी. अधिराजला पुढे बोलावे ना. असं कसं शक्य आहे? बेस्ट डॉक्टरांची व्यवस्था करेन मी. साक्षीला काहीच होणार नाही. विराज तडक उठून डॉक्टरांकडे गेला. पुढच्या तासाभरात 5 डॉक्टरांची स्पेशल टीम साक्षीला ठेवलेल्या ICUमध्ये ट्रीटमेंट करत होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं की ती शुद्धीवर आल्याशिवाय औषधांना रिस्पॉन्स देणार नाही. शेवटी डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान साक्षीला शुद्ध आली. सगळ्यांच्याच जीव भांड्यात पडला. अधिराज, साक्षी शुद्धीवर येताच क्षीण आवाजात म्हणाली. तशी नर्स लगबगीने बाहेर आली. तुमच्यापैकी अधिराज कोण आहे? नर्सने बाहेर येऊन विचारलं. तसं अधिराज नर्सचं पुढे काहीही न ऐकता पडतच साक्षीकडे गेला. बाहेरच्या खिडकीतून सगळेजण आत बघत होते. साक्षी डोळे मिटून होती. साक्षी, अधिराज साक्षीजवळ जात म्हणाला आणि तिचा हात हातात घेतला. तसं साक्षीने हळूच डोळे उघडले. अधिराज, मला ठेवलेल्या बंगल्यात मंदिर, गाभाऱ्यात खोलीत आहे. तिथून वाट, जंगल, पडकं घर, मुली वाचव, मिशन सुटका, बाबूभाई. साक्षी कसंबसं बोलत होती. तिला दम लागला आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ती परत बेशुद्ध झाली. साक्षी, साक्षी प्लीज उठ ना ग. साक्षी. अधिराज साक्षीच्या गालावर थोपटत म्हणाला, तुम्ही प्लीज बाहेर जा. आम्हाला त्यांची ट्रीटमेंट करायची आहे. डॉक्टर लगबगीने आत आले आणि साक्षीला ऑक्सिजन मास्क लावला. अधिराज नाईलाजाने बाहेर आला आणि साक्षीच्या बोलण्याचा विचार करू लागला. नक्की काय म्हणायचं होतं साक्षीला? कसलं मिशन? ओ माय गॉड, म्हणजे मुलींना जंगलातल्या पडक्या घरात ठेवले का? अधिराज झटका लागल्यासारखा उठला आणि विक्रमकडे गेला. विक्रम, आपल्याला तडक त्या बंगल्यात जावं लागणार, चल लवकर. अधिराज बाहेर जात म्हणाला, काय झालं अचानक? साक्षीने काय सांगितलं तुला? विक्रम अधिराजच्या मागोमाग जात म्हणाला. अधिराज म्हणाला, तुला वाटेत सगळं सांगतो. सध्या चल माझ्यासोबत. नक्की काय झालं ती विराजला आणि साक्षीच्या फॅमिलीला कळेनच. ते अधिराज आणि विक्रम गेले त्या दिशेला आ वासून बघतच राहिले. रात्र उलटून गेली तरी साक्षी परत शुद्धीवर आलीच नाही. डॉक्टरांनीही आता तिची जगण्याची आशा सोडून दिली होती. पण तिचं हृदय अजून तिची साथ सोडत नव्हती. अधिराज आणि विक्रम साक्षीने वर्णन केल्याप्रमाणे जंगलातल्या पडक्या घरात पोचले. तिथून कमलाबाई आणि मुलींची सुटका केली आणि विशेष व्यवस्था करून त्यांना शहरात आणले.
कमलाबाईंकडून त्यांना रुद्र आणि बाबूभाईबद्दल कळले. मेलेला माणूस रुद्र होता ह्याची ओळख पटली. साक्षी बाबूभाईच्या तावडीतून पडून गेली. त्यानंतर पोलिसांना बघून बाबूभाई तिथून सटकला होता आणि लगेच पोलिसांनी बंगला सील केला होता. त्यामुळे तिथले पुरावे पोलिसांनी लगेच जप्त केले. बंगल्याच्या आवारात CCTV कॅमेरे होतेच. त्यात त्या रात्री नक्की काय घडलं होतं सगळं रेकॉर्ड झालं. पुढे तपास करून पोलिसांनी बाबूभाईलाही अटक केली. रुद्रच्या बॉडीगार्ड्सनी सगळी हकीकत सांगितली. बाबूभाईने गुन्ह्याची कबुली दिली. संध्याकाळी कमलाबाईंना घेऊन आधिराज हॉस्पिटलमध्ये पोहोचला. कमलाबाईंना साक्षीची अवस्था बघवली नाही. आधिराजने सगळ्यांना साक्षीचा पराक्रम सांगितला आणि मुलींची सुटका कशी केली तेही सांगितले. त्याही परिस्थितीत साक्षीचे सगळ्यांना कौतुक आणि वाईट वाटले, जिने स्वतःचा जीव धोक्यात घालून 21 जणींचे जीवन वाचवले. तीच आज मृत्यूशी झळकत होती. बेबी, कमलाबाई रडत साक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. साक्षी बेशुद्धच होती. कमलाबाईंना तिची अवस्था पाहावेना. त्या रडत बाहेर निघून गेल्या. आधिराजला अचानक काय झाले माहीत नाही. तो साक्षीच्या शेजारी बसला. साक्षी, तुला समजत नाही का? का अशी वागते आहेस? अजून किती प्रयत्न करायचे आम्ही? आधिराज साक्षीवर ओरडलाच. त्याचा आवाज ऐकून सगळेजण आत बघायला लागले. आधिराजला थांबवायला विराज आत जाणार तर विक्रमने त्याला जाऊ नको सांगितले. नर्स लगबगीने आत गेली. अहो, तुम्ही काय करताय? अशाने त्यांना अजून त्रास होईल, नर्स म्हणाली. नर्स, मला फक्त 5 मिनिटे तिच्याशी बोलू द्या. ती अशी नुसतं ट्रीटमेंटने शुद्धीवर येणार नाही, माहिती आहे मला. प्लीज बाहेर जा सगळेजण, आधिराज ओरडलाच. नर्सने डॉक्टरांकडे बघितले. त्यांनी बाहेर जायचा इशारा केला तशी नर्स बाहेर गेली. डॉक्टर ही दार बंद करून तिथून बाहेर पडले. खिडकीतून सगळेजण बघत होते. साक्षी, प्लीज एकदा उठ ना गं. साक्षी, प्लीज उठ. आधिराज साक्षीचा हात आपल्या हातात घट्ट धरत म्हणाला. साक्षीची काहीच हालचाल नव्हती. साक्षी, मुलींना सुखरूप आणलंय आम्ही. बाबूभाईने गुन्हा कबूल केला आहे. बघ ना, सगळं ठीक होईल गं आता. तुझ्याचमुळे इतक्या जणींचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय. ए साक्षी, तू ऐकतेस ना? अधिराज एकटाच बडबडत होता आणि बाहेरून बघणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते. 1-2 क्षण शांततेत गेले, पण साक्षीची काहीच हालचाल नव्हती. अधिराज मात्र हार मानायला तयार नव्हता. साक्षी, मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. आय लव्ह यू साक्षी. आय लव्ह यू सो मच. प्लीज उठ ना ग, एकदा माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी. बघ ग माझ्याकडे, प्लीज साक्षी. अधिराज साक्षीचा हात घट्ट पकडून रडत म्हणाला. बाहेर विराज, विक्रम, साक्षीचे आई बाबा, टीना, डॉक्टर सगळेच अधिराज आणि साक्षीकडे आ वासून बघत होते. मिनिटभर तसाच गेला. अधिराज रडतच होता. तेवढ्यात अधिराजला साक्षीच्या बोटांची हालचाल जाणवली. तसं त्याने मान वर करून साक्षीकडे पाहिले. साक्षी डोळे किलकिल्ले करून उघडण्याचा प्रयत्न करत होती. सगळेजण हा चमत्कार बघून आश्चर्यचकित झाले होते. साक्षी, अधिराजने आनंदाने हाक मारली. साक्षीने इशारा करून ऑक्सिजन मास्क काढण्यासाठी सांगितला. तसे डॉक्टर लगबगीने आत आले. साक्षीने अधिराजचा हात घट्ट पकडला तसा अधिराजने आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवत तिला सगळं काही ठीक होईल असा विश्वास दिला. अधिराज, थँक्यू सो मच. ऑक्सिजन मास्क काढताच साक्षी जोरात श्वास घेत म्हणाली. तू काही बोलू नकोस आता, सगळं काही ठीक होईल. अधिराज साक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. नाही, साथ देऊ शकत नाही तुला. माझी वेळ झाली आहे, फक्त तुझ्यासाठी आले मी. मला माफ कर. साक्षीचा श्वास जड होत होता. काहीही बरडू नकोस साक्षी. तू कुठेही जात नाहीये, समजलं? तू कशाला त्रास करून घेते आहेस? काहीही बोलू नको, आराम कर. अधिराज, नाही. माझ्यानंतर आईबाबांना आणि टीनाला सांभाळ. जमलं तर पुढच्या जन्मी भेटू. आय लव्ह यू टू. अधिराज. साक्षी अधिराजच्या चेहऱ्यावरून तिचा थरथरता हात फिरवत म्हणाली आणि झटकन तिचा निर्जीव हात खाली अधिराजच्या हातात पडला. साक्षीचे श्वास थांबले होते. हृदयाचे ठोके मोजणारे मशीनही बंद पडली होती. साक्षी. अधिराज साक्षीच्या खांद्यांना धरून गदागद हलवत ओरडला. डॉक्टरांनी शॉक थेरपी देऊन तिचा जीव परत आणण्याचा प्रयत्न केला, पण साक्षी प्रेमाची कबुली देऊन हे जग सोडून गेली होती. 1 वर्षानंतर साक्षीच्या वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळच्या 7 वाजता अधिराज साक्षी डिफेन्स अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यात भाषण देत होता. साक्षी झाशीची राणी होती. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त झुंजत राहिली. अशा अनेक साक्षी तयार व्हाव्यात म्हणून साक्षीचं नाव ह्या डिफेन्स अकॅडमीला दिलेलं आहे. साक्षीशिवाय हा अधिराज अपूर्ण आहे आणि अपूर्ण राहील.
पण तिच्या आठवणी तिचं अस्तित्व तेवत ठेवतात. आज साक्षी शरीराने आमच्यामध्ये नसली तरीही ह्या अकॅडमीतून तयार होणाऱ्या अनेक साक्षीमधून तिची प्रतिमा झळकत राहील. आता ह्यापुढे हा अधिराज फक्त साक्षीच्या स्वप्नांना अस्तित्वात आणण्यासाठी जगेल. साक्षी जिथे थांबेल तिथून अधिराज नवीन सुरुवात करेल. अधिराज एवढं बोलून थांबला. विराजने स्टेजवर येऊन अधिराजला कडकडीत मिठी मारली. साक्षीच्या आईबाबांच्या हस्ते अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट आसमानांतात घुमला आणि दूरवर लुकलुकणाऱ्या ताऱ्यात साक्षीही हसली. तर मित्रांनो, ह्या कथेला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिले आहे आणि त्यासाठी मी ह्या कथेची लेखिका म्हणून तुमची नेहमीच ऋणी राहीन. तुमच्या अपेक्षेप्रमाणे कदाचित ह्या कथेचा गोड शेवट करणं मला जमलं नाही, पण कथेचा आत्मा टिकवून ठेवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न नक्की केलाय. अशा अनेक साक्षी तयार होण्याची आज काळाची गरज आहे. ह्या कथेतून तुम्ही नक्की काय शिकवण घेतली मला माहीत नाही, पण स्वतः लपलेल्या साक्षीला जगवण्याचा प्रयत्न नक्की करा, एवढंच सांगेन. तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार.